हाय फ्रेंड्स, तर कमीत कमी साहित्यामध्ये सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे बेसन, 3 चमचे तेल, मोहरी, इनो, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. तर सर्वप्रथम आपण पॅनला तेल लावून घेऊयात. त्याच्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये आपण बेसन पीठ घेऊ. त्यामध्ये मीठ टाकूयात, तेल टाकूयात. त्यानंतर पाण्याने या बेसन पिठाचं चांगलं बॅटर बनवून घेऊयात. बॅटर बनवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इनो टाकून ते बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे. तेल लावलेल्या पॅनमध्ये ते बॅटर आपल्याला ओतायचं आहे. कढईमध्ये गरम केलेल्या पाण्यावर आपल्याला हे बेसन पिठाचं बॅटर 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आपला ढोकळा झाला की नाही सुरीच्या मदतीने चेक करून घेऊयात. त्यानंतर तडक्यासाठी गरम तेलामध्ये मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून तडका तयार करून घेऊ. ढोकळा थंड झाल्यानंतर त्याचे हवे त्या आकाराचे पीसेस करून घेऊयात आणि त्यानंतर त्यावर तयार तडका पसरवून घेऊयात व सर्वात शेवटी कोथिंबीरीने गार्निश करून घेऊयात. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.